का विधिमंडळात किंवा विधान भवनाच्या परिसरात गुंडागर्दी होत असेल तर मग या राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी का? एवढी गंभीर परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. ते असे अनेक विषय होते, त्याला कोणतेही समाधानकारक उत्तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये मिळालेलं नाही. म्हणून मी त्या भाषणाचं वर्णन स्वप्नरंजन गुटिका असं करतोय की रात्री मुलांनी जर का त्यांना सांगितलं की मला झोप येत नाही, भूक लागले, तर त्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काळजी करू नको, सकाळी उठल्याबरोबर तुला मी आईस्क्रीम देतो. अरे पण आता झोप नाही, त्याचं काय? तर हे असं सगळं आहे. आणि हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर शेवटी विरोधी पक्ष नेता तो सुद्धा त्यांनी खरं आता दुसरं का तिसरं अधिवेशन आहे, पाचवी बहुमत असताना सुद्धा तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला घाबरता का? तुम्ही करा ना, मांडू द्या ना प्रश्न. आज सुद्धा आम्ही मांडतो, उद्या सुद्धा मांडू. पण विरोधी पक्ष नेता, हे मी परत सांगतो की अल्पमतातलं सरकार आपल्या देशात स्थापन करता येतं, पण केवळ असे कुठलेही संकेत नसताना देखील संख्याबळाचे एक निमित्त दाखवत आहेत, ते नाहीये. याचं उत्तर मला वाटतं भास्कररावांकडे ते अधिक आलेलं आहे. तरी देखील विरोधी पक्ष नेता हे अजून जाहीर केलं जात नाही. ह्या कारभाराला कसं स्वीकारायचा हा मोठा प्रश्न आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्यामुळे तसं ते बोलू शकतात. आणि आम्ही त्रिभाषा सूत्र, कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष करत नाही, पण कोणत्याही भाषेची आम्ही सक्ती होऊ देणार नाही म्हणजे नाही. ते म्हणतात की ठाकरेंच्या कॅबिनेटनं अहवाल स्वीकारला होता, तो कागद पुढे तुम्ही सही पण केली होती असं म्हणतायत. 1ली ते 12वी हिंदी सक्तीचा अहवाल कॅबिनेट समोर आला होता तुमच्या. म्हणून माझं मत प्रामाणिक असं आहे की हिंदी सक्ती करण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी मराठी नीट शिकावं, मराठी वाचायला नीट शिकावं. मी मराठी नीट वाचून दाखवतो. 27 जानेवारी 2022 त्याचा आम्ही मुद्दाम तो कागदच घेऊन आलेलो आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 धोरण अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आज सादर करण्यात आला. म्हणजे स्वीकारण्यात नाही, सादर करण्यात आला. सादर करणं आणि स्वीकारणं याच्यामध्ये एक बारीकसा फरक आहे. तो चांगल्या शिक्षकाकडनं मुख्यमंत्र्यांनी मराठीत समजून घ्यावा. त्यावर या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे तो अहवाल वाचून त्याच्यावरती काम कसं करायचं यासाठी कार्यगट स्थापन करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, पण कार्यगट स्वीकारला, त्याच्यावर सही केली असा उल्लेख नाहीये. या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने, म्हणजे अंमलबजावणी झालेली नाही, करण्याच्या अनुषंगाने, म्हणजे त्याच्यामधलं काही उणं दुणं असेल ते सगळं करून मग अंमलबजावणी करण्यासाठी जो कार्यगट निर्माण करण्यात आला, त्याच्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोण कोण होते, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री, उच्चतंत्र, शालेय शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय वगैरे वगैरे या मंत्र्यांची त्याच्यामध्ये उल्लेख आहे. म्हणजेच काय, अहवाल सादर केला गेला, त्याच्यावरती जसा आज विधानसभा अध्यक्षांनी एक उच्चस्तरीय समिती नेमली, तसंच कार्यगट स्थापन करण्यात आला. आणि कार्यगटाची एकही बैठक झाली नाही, कारण त्याच्यानंतर माझं सरकार यांनी गद्दारी करून पाडलं. मग 3 वर्ष का झोपा काढत बसलात? आणि जर का मी